विद्यानगरीतील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमेचा उत्साह, 50हून अधिक सेवेकऱ्यांचे रक्तदान। श्री गुरुचरित्र पारायणात 600 सेवेकऱ्यांचा सहभाग, मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती। गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून देवपूर परिसरातील विद्यानगरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात 22 जुलैपासून आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची सांगता अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झाली। या सप्ताहात भाविकांचा आणि सेवेकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्यात सुमारे 600 सेवेकऱ्यांनी सहभाग नोंदवला। या भव्य पारायण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। संपूर्ण आठवडाभर केंद्रात नामस्मरणाचा गजर सुरू होता। गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थांची महाआरती संपन्न झाली। याप्रसंगी धुळ्याच्या महापौर सौ. मायादेवी महादेव परदेशी, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रंपळकर, नगरसेवक ओम खंडेलवाल, नगरसेवक गणेश जाधव, भाजपच्या बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. अल्पा अनुप अग्रवाल आणि महादेव परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते। महाआरतीनंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। उत्सवादरम्यान केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत श्री स्वामी समर्थ केंद्र, विद्यानगरी आणि निर्णय जनसेवा ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला असून 50हून अधिक सेवेकऱ्यांनी रक्तदान करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला। यशस्वी आयोजनासाठी परिश्रमया सर्व धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी सेवेकरी कल्पेश थोरात, निरंजन देसले, प्रथमेश गांधी, सागर चौधरी, परेश कोळेकर, मयूर चौधरी, अमोल सोनार, संदीप जाधव, उल्हास सोनार, गौरव नागरे, महेश सानप, जितेंद्र वाघ, मुकेश चौधरी, रुपेश चौधरी, डॉक्टर पवार, तानाजी पाटील यांच्यासह अनेक सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। केंद्राच्या या उपक्रमांचे शहरभर कौतुक होत आहे। श्री स्वामी समर्थ केंद्र विद्यानगर देवपूर धुळे येथे गुरुपौर्णिमेनिमित्त 22 तारखेपासून सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। तर आज 29 रोजी आज सप्ताहाचं सांगता झालेली आहे व मोठ्या प्रमाणामध्ये लोक भाविक स्वामी समर्थ सेवेकरी इथं पारायणाला बसलेले होते। कमीत कमी 500 ते 600 सेवेकरी इथं पारायणाला बसलेले होते व आज त्याची सांगता झालेली आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी इथं मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा कार्यक्रम व रक्तदान शिबिराचा कार्यक्रम स्वामी समर्थ केंद्र विद्यानगरतर्फे ठेवण्यात आलेला आहे। श्री स्वामी समर्थ।